भर दुपारची वेळ होती. बाहेर कडक ऊन्ह तापलेले होते आणि या भर उन्हात तो मुलगा चालत होता. 10 वर्षाचा मुलगा दिसायला सुकुमार होता. त्याच्या चेहऱ्यावर एक निर्धार होता. थोड्या रागाने पण मोठ्या निर्धाराने चालत होता. त्याच्या चालण्यात वेग होता. कोण होता तो? तो भिवाच होता. कुणावर रागावला होता? त्याला आई नव्हती. वडील तर त्याला जीवापाड जपत होते. वडिलांची तर एकच इच्छा होती की भिवाने खूप शिकावे, ज्ञानपंडित व्हावे. मग भिवा कुणावर रागावला होता? भिवा महार होता. त्याला सारे दूर ठेवीत होते, दूर बसवीत होते. तो एकटाच महार होता. शिक्षक वर्गात गणित शिकवित होते. फळ्यावर मुलांना समजावून सांगत होते. शिक्षकांनी मुलांना विचारले. फळ्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. कुणीच मुले बोलली नाही. पण भिवाच बोलला. उभा राहिला आणि म्हणाला, माझे फळ्याकडे लक्ष होते. ते गणित मला समजले. ते गणित सोडवून दाखवण्यासाठी शिक्षकाने भिवाला फळ्याकडे बोलविले आणि भिवा फळ्याकडे जाण्यास निघाला. आता मात्र साऱ्यांचे लक्ष फळ्याकडे गेले आणि सारे मुलं जोराजोरात ओरडू लागले, सर सर. भिवा फळ्याकडे चालला. तो महार आहे सर. तो फळ्याला शिवेल, आमचे डबे बाटतील सर. शिक्षक म्हणाले, कुठे आहेत डबे? मुले म्हणाले, फळ्यामागे डबे आहेत सर. सगळी मुले फळ्याकडे धावली. डबे दूर ठेवले, भिवाच्या सावलीपासूनही दूर. आणि म्हणूनच भिवा शाळेत गेलाच नव्हता. शाळेकडे पाठ फिरवून तो चालला होता. रागाने आणि निर्धाराने डोक्यावर ऊन घेत आणि पायाखाली ऊन तुडवीत बराच दूरवर भिवा चालत गेला. एका तळ्याजवळ तो आला. तळ्याचे पाणी पाहिले. भिवाला तहान पण लागली होतीच आणि म्हणून भिवा तळ्याकडे गेला. पण चालता चालता थांबला. त्याने आजूबाजूला पाहिले. आजूबाजूला कोणीच नव्हते. तो पाण्याजवळ आला आणि पाण्याचा घोट पिणार इतक्यातच कुणीतरी ओरडले, ए पोऱ्या, कोण आहेस तू? भिवा दचकला. त्याच्या हातचे पाणी सुटले. बाजूच्या देवळातून एक माणूस त्याच्याकडे धावत आला. तो माणूस भिवाजवळ आला आणि भिवाच्या अंगावर खेकसला. तो माणूस म्हणाला, कोणाचा पोट्टा आहेस तू? भिवा म्हणाला, रामजी सुभेदाराचा. तेव्हा तो माणूस म्हणाला, त्या रामजी महाराचा? तुझी ही हिम्मत? पाण्याला शिवला? आणि त्या माणसाने हातातील काठी भिवाच्या अंगावर घातली. भीमा कळवळला. आई! तो माणूस भिवाला म्हणाला, खबरदार, पुन्हा पाण्याला शिवलास तर जीवच घेईन. जीवाची धमकी देऊन तो माणूस देवळाकडे गेला. भिवा पाठ चोळीत चालायला लागला. तो चालून चालून थकला होता. तहान वाढली होती. भूक लागली होती. चालता चालता चक्कर आली आणि भिवा खाली पडला. बराच वेळ पडूनच राहिला. भीमा कुणीतरी बोलल्याचा भास झाला. कुणीतरी बोलत होते, भीमा, असा पाठ फिरवू नकोस. जगाला सांग, मी सुद्धा एक माणूस आहे. माणुसकीने जगण्याचा माझाही अधिकार आहे. तो अधिकार तू मिळवून दाखव. त्यासाठीच तर तुझा जन्म झाला आहे भीमा. तू प्रकाश आहेस. अंधाराला सामोरे जा. सारा अंधार उजळून टाक. जा, परत जा. भीमा उठला. त्याने पाहिले
पण त्याला कुणीच दिसले नाही. घरी यायला त्याला फार उशीर झाला होता. वडिलांनी विचारले, भिवा, आज तू शाळेत गेला नव्हता? भिवा म्हणाला, नाही बाबा, आज मी शाळेत गेलो नाही, पण शाळेच्या बाहेरच खूप शिकलो बाबा. तेव्हा बाबा म्हणाले, काय शिकला? भिवा म्हणाला, मी सुद्धा माणूस आहे. माणुसकीने जगण्याचा मला सुद्धा अधिकार आहे आणि तो अधिकार मी मिळवीनच. वामनदादा कर्डक म्हणतात, पैदा हो तो भीम असा नर पैदा हो, पैदा हो तो भीम असा नर पैदा हो. अरे एक नया आंबेडकर पैदा हो, एक नया आंबेडकर पैदा हो. पैदा हो तो भीम असा नर पैदा हो, पैदा हो तो भीम असा नर पैदा हो. अरे सर झुकाने वाले तेरा सर क्या है, सर झुकाने वाले तेरा सर क्या है, सर क्या है. अरे सर में तेरे भीम का सर पैदा हो, सर में तेरे भीम का सर पैदा हो. एक नया आंबेडकर पैदा हो, एक नया आंबेडकर पैदा हो. पैदा हो तो भीम सा नर पैदा हो, पैदा हो तो भीम सा नर पैदा हो. सारा नगर प्यार से पले ऐसा, सारा नगर प्यार से पले ऐसा. अरे हर नगर में ये कहीं सर पैदा हो, हर नगर में ये कहीं सर पैदा हो. एक नया आंबेडकर पैदा हो, एक नया आंबेडकर पैदा हो. पैदा हो तो भीम सा नर पैदा हो, पैदा हो तो भीम सा नर पैदा हो. दिल से मिले दिल वतन के लोगों के, दिल से मिले दिल वतन के लोगों के. ऐसे नए नर के सर पैदा हो, ऐसे नए नर के सर पैदा हो. एक नया आंबेडकर पैदा हो, एक नया आंबेडकर पैदा हो. पैदा हो तो भीम सा नर पैदा हो, पैदा हो तो भीम सा नर पैदा हो. झोपड़ों के रहने वाले लोगों के, झोपड़ों के रहने वाले लोगों के. अरे ऊंचे ऊंचे नए नगर पैदा हो, ऊंचे ऊंचे नए नगर पैदा हो. एक नया आंबेडकर पैदा हो, एक नया आंबेडकर पैदा हो. पैदा हो तो भीम सा नर पैदा हो, पैदा हो तो भीम सा नर पैदा हो. मारने वाले लोगों के हाथ रोक सके, मारने वाले लोगों के हाथ रोक सके. हो तो ऐसा जाने जिगर पैदा हो तो ऐसा जाने जिगर पैदा हो. एक नया आंबेडकर पैदा हो, एक नया आंबेडकर पैदा हो. पैदा हो तो भीम सा नर पैदा हो, पैदा हो तो भीम सा नर पैदा हो. एक नया आंबेडकर पैदा हो, एक नया आंबेडकर पैदा हो. पैदा हो तो भीम सा नर पैदा हो, पैदा हो तो भीम सा नर पैदा हो.